सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील विचारांचा अंकुश या साप्ताहिकाचे संपादक सुहास कांबळे यांच्यावर खंडणी मागणे आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करणे असे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान हे आरोप खोटे आहेत, त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील विचारांचा अंकुश या साप्ताहिकाचे संपादक सुहास कांबळे यांच्यावर खंडणी मागणे आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोप ठेवत बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सुहास कांबळे यांनी बार्शीमधील अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी त्यांच्या साप्ताहिकामध्ये ताशेरे ओढले होते। साप्ताहिकामध्ये अवैध दारू धंदे, गुटखा, मटका, जुगार, अवैध प्रवासी वाहतूक अशा अनेक विषयांवरती प्रसिद्धी करण्यात आली होती। त्यामुळे बार्शी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक यांनी पत्रकार सुहास कांबळे यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला होता। पत्रकार सुरक्षा समितीने सखोल चौकशी करून त्यानंतर पत्रकार सुहास कांबळे यांचे खोटे गुन्हे मागे घ्यावे असे निवेदन पत्रकार सुरक्षा समितीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सोलापूर उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे। या निवेदनात म्हटलंय की संबंधित पोलिसांचे सर्व पूर्व रेकॉर्ड तपासून या प्रकरणाची चौकशी करावी। पत्रकार सुहास कांबळे यांच्यावर केलेला खोटा गुन्हा परत घ्यावा, तसेच बार्शीच्या पोलीस निरीक्षकावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी बोलताना सांगितले। पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बार्शी येथील पत्रकार सुहास कांबळे यांच्यावर तेथील पोलीस निरीक्षक यांनी नेहमी आमच्या विरोधात बातम्या का लावतो, अवैध धंद्याविरोधात बातम्या का लावतो म्हणून खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यासंदर्भात माननीय आता उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाने की सदरच्या पत्रकारावर खोटा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा परत करावा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, एवढी पत्रकार सुरक्षा समितीच्या या ठिकाणी मी मागणी करतो। निवेदन देताना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, महिला अध्यक्ष विजयश्री गुळवे, शहर अध्यक्ष विश्वनाथ बिराजदार, उपाध्यक्ष प्रभाकर एडके, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील नरखेडकर, महिला शहर सचिव योजना कामतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। तुकाराम गोडसे, सी 24 तास, सोलापूर।